मागील 15 दिवसांपासून राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार पाहण्यास मिळाला। या प्रचारादरम्यान अनेक नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले। अखेर आज राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या 264 अध्यक्षपदाच्या तसेच 6042 सदस्य पदाच्या जागांसाठी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे। मतदान सुरू होताना पुणे जिल्ह्यातील भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीनं ईव्हीएम मशीनची हळद कुंकवानं पूजा केल्याची घटना उघडकीस आली आहे। आता या प्रकरणी निवडणूक आयोगामार्फत उमेदवार केदार देशपांडे यांच्यावर कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। अखेर आज राज्यातील 12 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या 264 अध्यक्षपदाच्या तसेच 6042 सदस्य पदांच्या जागांसाठी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे। मतदान सुरू होताना पुणे जिल्ह्यातील भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीनं ईव्हीएम मशीनची हळद कुंकवानं पूजा केल्याची घटना उघडकीस आली आहे। बाकीचे देश किती प्रगतशील आहेत आणि आपले जे काही आमदार खासदार असतील त्या अशा प्रथांमध्ये अडकून आहेत। आता या मशीनला हळद कुंकू लावल्यानं काय होईल हे तुम्ही सांगा।